थोरलं कुटुंबात आपल्या सोबत आहे सौ मधुरा आणि बिपिन चोरगे. नमस्कार. नमस्कार. प्रेम विवाह तुमचा आहे, काय काय झालं थोडक्यात आम्हाला समरी मिळालीच. कसं काय भेटलात एकमेकांना? नाही, ऍक्च्युली आम्ही एका कॉलेजमध्ये होतो, म्हणजे आम्ही ज्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये होतो तिथे आमची ओळख झाली. म्हणजे तिथेही एकटीच मुलगी होती आणि बाकीची सगळी मुलं होती माझ्या बॅचमध्ये. बॅचमध्ये एकच मुलगी होती. तेव्हा तिच्याशी ओळख करण्याची सगळ्यांची चढावड होती, पण त्याच्यामध्ये मी नंबर मारला. किती प्रपोज आले होते वहिनी तुम्हाला? खरं खरं सांगा. नाही तसं काय नाही, पहिलं त्यांचं आलं. पहिलाच आला आणि हो म्हणालात लगेच. आणि मग कधी लगेच नाही, म्हणजे तरी 4-5 महिन्यांनी. काय एवढा वेळ काय घेतला? बस स्वभाव बघायचा होता. मग काय आवडलं स्वभावातलं? नाही, चांगला आहे, खूप चांगला आहे स्वभाव. पण स्वभावातलं काहीतरी असतं ना की हे आवडलं म्हणून हेच. तसं काय नाही, म्हणजे मामांनी आऊ आहे, खूप केअरिंग आहेत. खूप केअरिंग आहेत, म्हणजे अक्षरशः अगदी छोट्या छोट्या गोष्टीचं लक्ष असतं, छोट्या छोट्या गोष्टीबद्दल. अच्छा. मग जो प्रियकर नवरा असतो तो आणि लग्नानंतरचा नवरा काही फरक पडला का? नाही, त्या बाबतीत म्हणजे तसा काही फरक नाही पडलाय. रुसून बसलं तर काय करतात मग ते? जास्त मीच रुसते. मग कसं मनवतात, कसं तुम्हाला काय फंडा काय त्यांचा? तेच सांगते. काय काय करता मग रुसलं तर? नाही, रुसलं की पहिल्यांदा गप्प बसायचं, पहिल्यांदा परिस्थितीचा आढावा घ्यायचा आणि मग तसं मनवायचं. अच्छा. गिफ्ट आणून देणं किंवा बाकी गोष्टी किंवा असं काय बाहेर घेऊन जाणं फिरायला. अच्छा. मग आता पैठणी जिंकल्यावर कुठे फिरायला जाणार? तुमचं एखादं काय ठिकाण असेल ना ठरलेलं? नाही, ठरलेलं असं ठिकाण नाही. मग असं तिला जिकडे आवडेल तिकडे, म्हणजे तिचा मूड असेल त्याप्रमाणे. छान आहे. मग छान खेळा, पैठणी जिंका, या तुम्हाला मी शुभेच्छा देतो दोघांनाही. एक छानसा आता राऊंड खेळूयात. आतमध्ये काही कार्ड्स लपवून ठेवले, तुम्हाला शोधायचे आहेत. पटापट शोधा, बक्षिसं जिंका. खेळूयात शोध मोहीम. थोरल्या जाऊबाईंसाठी पहिला क्लू आहे, सासूबाईंना जेवणात हे रोज लागतंच. वेळ सुरू होते आत्ता. पटकन शोधा, 30 सेकंद वेळ आहे तुम्हाला फक्त. जेवणात काय हवं दररोज? वेळ संपली. या. नाही सापडलं. बरोबर गेलं होतं जवळपास. लोणचं तिकडेच ठेवलं होतं आम्ही. चला पुढचं शोधा. हे तुमच्या घरात कुणालाच आवडत नाही पण आहे. वेळ सुरू होते आत्ता. कोणती अशी गोष्ट आहे? बरोबर शोधलं अगदी. कोबी. कुणालाच आवडत नाही तरी घरामध्ये ठेवलाय. चला काय बक्षीस आहे बघूयात. आणि बक्षीस आहे मग सेट. अभिनंदन. थँक्यू. धाट्ट कुटुंबात आपल्या सोबत आहे सौ कविता आणि गिरीश चोरगे. नमस्कार. नमस्कार. तुमचं पण लव्ह मॅरेज? हा, बरोबर. मग तुमचं पण असं काही वर्गात वगैरे जमलं का? वेगळी स्टोरी आहे? नाही, तशी वेगळी स्टोरी आहे. वर्गात वगैरे काय नाही जमलेलं. आमच्या इथे खाली नवरात्र उत्सव जोरात असतो थोडासा, समतानगर मित्रमंडळाचा. अच्छा. तर मला नेहमी हाऊस, म्हणजे मी ड्रमर वगैरे, म्हणजे ड्रम वगैरे व्यवस्थित वाजवतो. तर त्यासाठी आम्ही तिकडे जायचो. समतानगरमध्ये आमच्या इथे जोरात असतं थोडंसं. तर असंच एक दिवशी गेलेलो, सुट्टी होती, सॅटर्डे संडे. दुसऱ्या दिवशी दसरा होता. मग शेवटच्या दिवशी गेलो तिथे नवरात्र उत्सवमध्ये. मुलांनी आग्रह केला थोडंसं वाजव. म्हटलं ठीक आहे चला, आता चांगला चान्स आहे तर काय सोडायचं. वाजून वगैरे झालं. नंतर पॅकअप करताना हे भेटल्या, दिसल्या मला. तुम्ही म्हटलं आपण थोडंसं जस्ट, आता मुलांना सवयच असते मुलींशी थोडीशी दोस्ती करायची, फ्रेंडशिप करायची असते. बरोबर. हे फ्रेंडशिप करण्यासाठी आले. मी होती, माझी बहीण होती आणि माझी फ्रेंड होती. आम्ही 3 जणी होतो. जस्ट चाललो होतो रस्त्याने, तर हे आणि यांचे मित्र होते. ते म्हणतात की म्हणजे आम्हाला तुमच्याशी फ्रेंडशिप करायचंय. तर आम्ही काय बोललो नाही, पुढे निघून आलो. नंतर परत बोलतात की म्हणजे तुम्ही काय, आम्ही काहीच बोललो नाही ना. त्यांना परत होतं. मी म्हटलं काय जबरदस्ती आहे तुमची, फ्रेंडशिप कशाला, आम्ही काय करणार. तरीही आमच्या मागे आलेत. मी इकडे जवळच राहते, त्यामुळे आमच्या मागे आले. मी राहते तिथं आले. आमच्या तिथं पण छोटासा गरबा असतो, तिथे थांबलेले. नंतर परत दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो. तर म्हटलं जाऊ दे, जस्ट अशी 1 दिवसाची ओळख म्हणून करूया फ्रेंडशिप यांच्याबरोबर. काय ते नंतर थोडी भेटणार आहे ते, असा विचार केला. अच्छा. आणि फ्रेंडशिप केली. फ्रेंडशिप पुढे वाढतच गेली. प्रपोज कधी केला मग? प्रपोज म्हणजे दुसऱ्या दिवशी दसरा होता ना, तेव्हा संध्याकाळी आम्ही इथे आमच्या त्या हॉटेल आहे काय म्हणजे नवरात्रात तुम्ही बघितलं, दसऱ्याला लगेच प्रपोज? हो, लगेच प्रपोज. क्या बात आहे. काम फास्टच करायला पाहिजे. काम आहे काय म्हणाल, तीर मारतात तसं तीर मारलं म्हणायला हरकत नाही. आणि मग काय पुढे छान छान सगळं झालं व्यवस्थित, काय प्रॉब्लेम नाही. 4 वर्ष होतं की फिरलो. नंतर म्हटलं, नंतर लग्न
अच्छा. पुढचा विचार केला, लग्न करूया आपण. एकमेकांचे विचार वगैरे चांगले जमायला लागले, बरं. एकमेकांमध्ये जास्त ओढ झाली, मग लग्न. छान वाटलं तुमच्याशी बोलून. आता एक छानसा राऊंड खेळूयात. आतमध्ये काही कार्ड्स लपून ठेवलेत, वहिनी तुम्हाला शोधायचे आहेत. पटापट शोधा, बक्षिस जिंका. शुभेच्छा. खेळूयात शोध मोहीम. धाकट्या जाऊबाईंना शुभेच्छा देऊयात. शुभेच्छा. पहिला क्लू आहे तुमच्यासाठी, जेवणात मिस्टरांना हे जास्त लागतं. वेळ सुरू होती आत्ता. पटकन शोधायचंय, लवकर. वेळ संपली. या. नॉनव्हेज लागतं त्यांना. तिखट जास्त लागतं. बरोबर आहे की नाही? तिकडे ठेवलं होतं आम्ही मसाल्याची बरणी. चला पुढचं शोधा. घरातली सगळ्यात जुनी वस्तू. वेळ सुरू होते आत्ता. वेळ संपली. या. नाही भेटलं. अल्युमिनियमचा डबा आहे घरामध्ये सगळ्यात जुना, तिकडे ठेवलं होतं. दोन्ही वस्तू नाही शोधल्या, तुम्हाला मी देऊ शकतो फक्त खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता जाऊबाईंना 10 मार्कांची बोनस भेट मिळणार आहे. सासूबाई, तुमच्या हातात 10 मार्क आहेत बोनस. दोघींपैकी एकीला देऊ शकता तुम्ही.